सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे ताई बॅगांचा रेट कसा काढायचा, फर्मा कसा यूज करायचा किंवा फर्माचे साईड इफेक्ट काय, तर त्याचा उपयोग होतो की नाही हे मी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला सांगणार आहे. कुरिअर पॅकिंग कशा पद्धतीने करायचे, त्यासाठी लागणारं मटेरियल काय, पर्स किंवा बॅगसाठी लागणारं रॉ मटेरियल मी कुठून घेते, संपूर्ण पर्स किंवा बॅगची कटिंग आणि स्टिचिंग, या सर्वांची माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहेत. सो व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. अगदी सोप्या पद्धतीत तुम्हाला मी आज ही माहिती दिली आहे. नमस्कार, मी रेणुका. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज बनवतो आहोत आपण पैठणी पर्स किंवा पाऊच. पर्स म्हणा किंवा पाऊच म्हणा. तर व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही बघितलंच असेल की मला इथे बल्क ऑर्डर मिळाली आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये खणाच्या पर्स दाखवल्या होत्या. आता या व्हिडिओमध्ये मी पैठणी पर्स स्टिच करते आहे. तर तुम्हाला मी स्टिच करता करता तुम्हाला काही टिप्स देणार आहे किंवा काही ट्रिक्स देणार आहे ज्या की तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील. सो मी इथे असं पैठणी फॅब्रिक घेतलं आहे. तर त्याचं मी सुरुवातीला कटिंग करते. कुठल्याही कामाची सुरुवात म्हणजे कटिंग. तर कटिंग अगदी आपली परफेक्ट असली की कुठल्याही प्रोडक्टचं हे फिनिशिंग छान येणारच. त्यासाठी काय काळजी घ्यायची, तर बघा मी असं मार्क करून घेतलेले आहे स्क्वेअर. तरी पुन्हा पुन्हा मी एकदा माप घेते आहे की जेणेकरून आपलं माप चुकणार नाही. येथे गडबड करायची नाही किंवा कंटाळा करायचा नाही. एकदा आखलेलं आहे म्हणजे आपलं परफेक्टच असणार असं नाही. तर पुन्हा पुन्हा तुम्ही चेक करा तुमचं माप अगदी बरोबर आहे का, तरच तुम्ही कटिंग करा. तर फर्मा म्हणजे काय, तर कुठल्याही ब्लाऊजचं किंवा ड्रेसचं पॅटर्न म्हणजे फर्मा. ते तुम्ही बॅगसाठी यूज करू शकता. कुठलाही स्क्वेअर तुमच्या बॅगचं माप असेल त्याचा स्क्वेअर पेपरवर कट करून तो बॅगवर ठेवून आखणे. यामुळे कधीकधी माप चुकू शकते. त्यामुळे पुन्हा पुन्हा फॅब्रिकचं माप घेऊन मगच कटिंग करा. तर अशा पद्धतीने मी 4 कलरमध्ये हे कटिंग करून घेतलेलं आहे. तर यासाठी काय मटेरियल यूज केले आहे, तर पैठणी फॅब्रिक, स्पंज आणि नॉनवन. लायनिंगसाठी मी येथे नॉनवन यूज केलेलं आहे. तर येथे तुम्ही रबर शीटचाही यूज करू शकतात. मी येथे स्पंजचा यूज केलेला आहे. तर बघा अशा पद्धतीने मी सर्व कलरमध्ये कटिंग करून घेतलेलं आहे. स्पंज, नॉनवन आणि पैठणी फॅब्रिक अशा पद्धतीने कट करून घेतला. तर मी आता पैठणी फॅब्रिक, स्पंज आणि नॉनवन एकमेकांना अटॅच करून घेते आणि त्यानंतर मी फिनिशिंगमध्ये याचं कटिंग करणार आहे. तर असं जेव्हा आपण शिलाई करतो तेव्हा कपडा साईडला करत करत शिलाई करायची आहे. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे, कपड्यातली एअर बाजूला सरकवत आपल्याला ही शिलाई करायची आहे. आता येथे जेव्हा आपण शेवटची शिलाई करतो तेव्हा बघा येथे एक चून पडते. शेवट जी शिलाई एंड होते तेथे चून पडते. तर मी दाखवते त्या पद्धतीने शिलाई उसवून घ्यायची आणि अशा पद्धतीने कपड्यातली एअर काढून घ्यायची. कपडा एकसारखा करून मगच शिलाई करायची. याने काय होतं का कुठेही कपडा फुगलेला दिसत नाही आणि फिनिशिंग एकदम छान येते. असं सर्व कपड्यांना शिलाई करून घेतली आणि आता याचं फायनल कटिंग करते आहे. तर व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही बघितलं असेल जेव्हा मी पाऊच दाखवले तेव्हा साईडला मी पॉकेट बनवलेले आहेत. पॉकेट कसे बनवायचे हेही मी तुम्हाला येथे दाखवलेलं आहे. जर तुम्हाला या पर्सचं कटिंग आणि स्टिचिंग जर फुल व्हिडिओ पाहिजे असेल तर माझ्या चॅनलवर मी टाकलेले आहेत. बऱ्याच प्रकारचे पर्स आणि पाऊच मी दाखवलेले आहेत. तर तुम्ही ते व्हिडिओ नक्की बघा. तुम्ही जर नवीनच असाल तर तुम्हाला नक्की त्या व्हिडिओचा फायदा होईल. कारण की मी अगदी सावकाश आणि एकदम व्यवस्थित असं तुम्हाला समजेल या पद्धतीत मी सांगितलेलं आहे. एकदम छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला मी त्यामध्ये दाखवलेल्या आहे. त्यामुळे तुम्हाला त्या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल. तर मी इथे सर्व कपड्यांना शिलाई करून घेतली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तर धागा कुठला वापरायचा. जेव्हा लाईट कलर असतील तेव्हा तुम्ही गोल्डन कलरचा धागा यूज करू शकता आणि जेव्हा डार्क कलर असतील तेव्हा तुम्ही ब्लॅक कलरचा धागा यूज करायचा आहे. आता बघा मी इथे सर्व काही असं कटिंग करून घेतलेलं आहे. जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते कट करून घेतलं आहे आणि एकदम फिनिशिंगमध्ये असं हे फॅब्रिक बॅगसाठी तयार केलेलं आहे. आता मी साईड पॉकेट बनवते आहे. त्यासाठी 1 ते 1.5 इंचावर मी मार्क करून घेतलं आणि तेथे कट करून घेतलं. आता येथे मला प्रॅक्टिस असल्यामुळे मी डायरेक्ट
कट केलेला आहे. झिप लावतो त्यावेळी प्रेस्टिच नक्की करायची, कारण काय की जेव्हा आपण झिप ओपन करतो तेव्हा त्यामध्ये एक्स्ट्राचा जो शिलाईचा जो फॅब्रिक आहे ते अटकण्याची शक्यता असते. त्यामुळे असं प्रेस्टिच नक्की करायचे आहे. सर्वात जास्त मला विचारला जाणारा प्रश्न म्हणजे ताई तुम्ही हे रॉ मटेरियल कुठून घेतात? तर मी हे सर्व रॉ मटेरियल लोकल शॉपमधून घेते. कुठलीही याची लिंक नाही आहे किंवा ऑनलाईन मी घेत नाही. जेव्हा कधी मी ऑनलाईन घेईल तेव्हा नक्कीच तुम्हाला याची लिंक प्रोव्हाइड करेल, परंतु सध्या तरी मी हे लोकल शॉपमधूनच घेते. अशा पद्धतीने मी सर्व बॅगला झिप लावून घेतलेली आहे. अजून एक विचारला जाणारा प्रश्न म्हणजे ताई बॅगांचा रेट कसा ठरवायचा? तर बॅगांचा रेट हा आपण काय प्रोडक्ट यूज करतो आहे यावर बॅगांचा रेट हा ठरतो. तर तुम्ही कुठलं प्रोडक्ट यूज करत आहात, तुम्ही फॅब्रिक कुठलं यूज करत आहात, स्पंज यूज करत आहात की रबर शीट यूज करत आहात, नॉनवन यूज करणार आहात की कॉटनचं लायनिंग लावणार आहात, यावर तुमचा रेट हा ठरतो. प्रत्येकाचा रेट हा वेगवेगळा असू शकतो. स्पेसिफिक असा कुठल्याच प्रोडक्टचा रेट नाही. त्यामुळे तुम्ही कुठल्या प्रकारचं प्रोडक्ट यूज करत आहात, तुम्ही पॅकेजिंगला काय मटेरियल यूज करत आहात यावर तुमचा रेट ठरतो. जर तुम्ही या बिझनेसमध्ये जर नवीन असाल तर तुम्ही रेट हा कमीच ठेवावा असं मला वाटते आहे. कारण की प्रॉफिट जास्त काढण्यापेक्षा कस्टमर बेस कसा गेन करता येईल याकडे सध्या तरी फोकस असावा. आता व्हिडिओमध्ये दाखवते आहे तेथे आपल्याला साईड पॉकेटला ऑनवन जोडायचे आहे. तर फॅब्रिक जोडण्याआधी सर्वात प्रथम तुम्हाला रनर टाकायचे आहे. एकदा पॉकेट जॉईन केल्यानंतर रनर टाकता येत नाही, त्यामुळे आधीच रनर टाकून घ्यायचे आहे. तर बऱ्याच जणींना प्रॉब्लेम येतो रनर टाकण्यासाठी, तर यासाठी तुम्हाला खूप प्रॅक्टिसची गरज लागणार आहे. तुम्ही डायरेक्ट बॅगला न प्रॅक्टिस करता जेव्हा जी मोठी झिपची पट्टी असते त्यामध्ये तुम्ही ट्राय करा रनर टाकण्यासाठी. 5 ते 6 वेळा केल्यावर एक अंदाज येईल आणि तुम्हाला रनर टाकणं सोपं जाईल. तुम्ही बघू शकता इथे मी किती सहज रनर टाकते आहे. झिपचे दोन्ही टोक थोडे ओपन करायचे आणि फक्त रनर खालच्या बाजूला प्रेस करत करत खाली ओढायचा आहे. अगदी सहज हे रनर शिफ्ट होते. आता साईड झिप जॉईन केल्यानंतर पॉकेट कसे जॉईन करायची जेणेकरून आपली फिनिशिंग दिसेल. तर ज्यावेळी आपण मेन पॉकेटची झिप लावतो त्यावेळी नॉनवनचं फॅब्रिक जे पॉकेटसाठी वापरणार आहोत ते झिपवर ठेवायचे आणि अशा पद्धतीने शिलाई करायची. म्हणजे मेन फॅब्रिक, त्यावर मेन पॉकेटची झिप आणि त्यावर पॉकेटचा कपडा, अशा पद्धतीने जॉईन केल्यावर मेन पॉकेटची शिलाई ही हाईड होते. कुठेही शिलाई दिसत नाही आणि रनरमध्ये कपडा अडकत नाही. बघा खालच्या बाजूने जी शिलाई आहे ती हाईड झालेली आहे आणि अशा पद्धतीने आपलं पॉकेट तयार झालेलं आहे. आणि कपडा दुमडल्यानंतर पुन्हा प्रेस्टिच करायची आहे जेणेकरून पॉकेटचा कपडा खालच्या बाजूला शिफ्ट होईल. येथे मी पॉकेट जॉईन करते आहे. मी वरच्या बाजूने शिलाई करते आहे कारण की माझा गोल्डन दोरा असल्यामुळे मी वरच्या बाजूने शिलाई केली. खालच्या बाजूला माझा ब्लॅक दोरा होता, तो वरच्या बाजूने दिसू नये म्हणून अशा पद्धतीने शिलाई केली आहे. तुम्ही उलट बाजूनेही शिलाई करू शकतात. पॉकेट तयार झाले, दोन्ही बाजूची शिलाई झिप जॉईन करून झाली, प्रेस्टिच करून झाली. आता याही बाजूला आपल्याला रनर टाकायचे आहे. आता अशा सर्व बॅग मी तयार करून घेतल्या. तुम्ही बघू शकता उलट बाजूने जेथे जॉईंट दिलेला आहे तेथे शिलाई हाईड केलेली आहे. म्हणजे बाहेरच्याच बाजूने नाही तर आपल्याला आतल्या बाजूने पण अशी फिनिशिंग द्यायची आहे. यामुळे तुमचं काम अगदी प्रोफेशनल आणि नीटनेटकं दिसेल. तर सर्व बॅगा मी उलट करून घेतल्या, मी तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने सर्व बॅगा आपल्या रेडी झालेल्या आहेत. नेक्स्ट म्हणजे पॅकिंग कसं करायचं. तर कुरिअरसाठी 2 प्रकारच्या बॅग्स भेटतात. एक म्हणजे जी प्लास्टिकची पिशवी असते ती, आणि दुसरी म्हणजे ज्यामध्ये पार्सल येतं ती बाहेरची बॅग. तर यामध्ये तुम्हाला 2 प्रकारच्या बॅग यूज करायच्या आहे. जी प्लास्टिकची पिशवी असते ती आतल्या बाजूला जाणार आहे. त्यामध्ये अशा पद्धतीने व्यवस्थित प्रोडक्ट आपल्याला पॅक करायचे आहे. त्यातली एअर काढून घ्यायची, पॅक करायचं आहे. जर तुमचं काम जर व्यवस्थित असेल, नीटनेटकं असेल, कस्टमर रिटर्न येण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे आपण आपल्या कामात कुठलीही कमी न दाखवता काम कसं चांगलं होईल याची काळजी घेतली पाहिजे. याने काय होतं, जेव्हा कस्टमर तुमचं प्रोडक्ट ओपन करतात तेव्हा अगदी व्यवस्थित असं बॅग पॅकिंग व्यवस्थित दिसतं. तुम्ही इथे बघू शकता माझ्या अशा प्रकारच्या बॅग पॅक झालेल्या आहेत. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चलो बाय.